नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंचं मुंबईत आंदोलन. दादरच्या शिवाजी पार्कवर ठाकरेंचं आंदोलन. अभिजित दिपकेंनी ठाकरेंचे आभार मानले. पंकजा मुंडे जालन्यात दाखल होताच नागरिकांचा गराडा. अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी. मुंडे फक्त झेंडावंदनासाठी येतात, नागरिकांचा आरोप. सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचं उपोषण. एकट्या महिलेनं उपोषण सुरू केल्यानं सर्वत्र चर्चा. जेजुरीत बांधकाम विभागाच्या कामादरम्यान मुख्य पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाण्याची नासाडी. चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. कोल्हापुरातील माधुरी हत्येची सुनावणी पुढे ढकलली. नागरिकांच्या पदरी निराशा. 28 जुलैला 1 वर्ष होणार पूर्ण. नीटच्या घवघवीत यशानंतर लातूरच्या RCC क्लासेसमध्ये जल्लोष. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा एकत्र येत जल्लोष. RCC कोचिंग क्लासेसनं पुन्हा एकदा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची छाप उमटवली. कोल्हापूरच्या हातकणंगलेत भर पावसातही कंत्राटी कामगारांचं आंदोलन सुरू. 4 दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याची माहिती. किमान वेतनासाठी 5व्या दिवशीही ठिय्या. गोंदियाच्या तिरोडामध्ये लाचेची मागणी करणाऱ्या भाजप नगराध्यक्षावर गुन्हा दाखल. 1,20,000ची मागणी केल्याचा आरोप. भाजप नगराध्यक्ष अडचणीत. सांगलीच्या जतमध्ये पाऊस पडण्यासाठी गाढवाचा लग्न सोहळा संपन्न. वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी गावकऱ्यांचा उपक्रम. दमदार पावसाची ग्रामस्थांना प्रतीक्षा. हिंगोलीच्या कळमनुरीत गोळीबार प्रकरण. 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींची संख्या 10 वर. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.